श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 151. त्याचे इतर कोळी मित्र सुद्धा वादळाचा सुगाव लागताच त्वरेने किनाऱ्याला परतले होते. जाता जाता त्यांनी लक्ष्मण कोळ्याला सुद्धा गलबत किनाऱ्याकडे नेण्याचा इशारा केला होता. पण मतिभ्रष्ट झाली की मतिभ्रष्ट माणूस इतरांच्या म्हणण्यांना किंमत देतच नाही. तशीच अवस्था लक्ष्मण कोळ्याची झाली होती. त्याने आपल्या मित्राच्या म्हणण्याला सुद्धा दाद दिली नव्हती. त्याचे गलबत वादळात अडकले होते. किनाऱ्यावरून आता सर्व कोळी बांधव जमा झाले होते. त्यात लक्ष्मण कोळी गलबताला असलेल्या सहकार्यांचे कुटुंबीय होते. सर्वजण चिंतातूर झाले. समुद्रात आलेले तुफान साऱ्यांनाच दूरवरून दिसत होते, परंतु लक्ष्मण कोळ्याची गलबत मात्र दिसत नव्हती. त्याचप्रमाणे लक्ष्मण कोळ्याच्या काळजाचा ठोका चुकला होता. आपण जनसमाधी मिळणार हे त्याला कळून चुकले होते. त्याची खलाशी तुफान सुद्धा गलबत सावरण्याच्या मागे फिरण्याचा प्रयत्न करीत होते, पण कुठे कुठे पुरे पडणार होते. गलबत्तातही पाणी भरून गेले होते. मृत्यू दिसू लागतात लक्ष्मण कोळ्यांनी जीवाच्या आकांताने स्वामींना हाक मारली. अक्कलकोट निवासिनी आई, आपल्या लेकराचे रक्षण कर. गलबत्त समुद्रात पूर्णपणे भरकटले गेले आणि दिशायन चालले होते. लक्ष्मण कोळ्याची हाक स्वामीपर्यंत पोहोचली होती. त्याच वेळी स्वामी समोर नेहमीप्रमाणेच गर्दी आणि त्या गर्दीमध्ये शिवबाईचा आपला अंध गणेशला घेऊन बसली होती. त्या गर्दीतच स्वामींची परीक्षा घेण्यासाठी निशाने आलेले 5 वैष्णव बसले होते. उद्धामपणे प्रदर्शन करीत त्यांनी स्वामींना प्रणामी केला नव्हता. चोळप्पा, सुंदराबाई, बाळप्पा, मांडव्या, सोनारी आणि इतर सेवेकरी तिथे लगबग सुरू होती. स्वामींची आरती करण्यास सर्वांना सुरुवात करतात स्वामींनी त्यांना रोखले होते. इशाराने सांगितले होते की आरती नको. सर्वच जण बुचकुळ्यात पडले. स्वामींचा नूर बदललेला होता. काहीसे चिडले होते, काहीसे गंभीर झाले होते. नखरे करत आहेत हे स्वामी, वैष्णव कुजबुजत होते. स्वतःचं महत्व वाढवण्याचा हा प्रकार आहे. पण जे सामान्य जण पाहू शकत नव्हते ते स्वामी पाहू शकत होते. त्यांना भक्त लक्ष्मण कोळ्यांनी लक्ष्मणाच्या साथीदाराचे खलाशी कोळींच्या मृत्यूच्या सापात अडकले होते. लक्ष्मण कोळी हवालदिल झाला असतानाच त्यांनी तुफानी वेगाने येणाऱ्या प्रलयकार लाटा दिसली होती. गलबत्ता असलेल्या प्रत्येकाचे धाबे दणाने होते. लक्षा, आपण आता वाचत नाही रे. लक्ष्मणाचा मित्र जीवाच्या आकांताने ओरडत होता, जे अस्पष्टपणे लक्ष्मणला ऐकू गेले. वाऱ्याचा जोर आवाज इतका भयंकर होता की ओरडलेले बोलणे सुद्धा त्यांना ऐकू येत नव्हते. डोळ्यात प्राण आणून लक्ष्मण कोळी पाहत असताना तो पर्वत प्रलय लाट येऊन गलबत्तावर पहाडासारखी कोसळली होती. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.